बावट्याची खुनगत मिळताच पटांगणातील खिदमतगारांनी दोऱ्या धरून चौथरा दौडवायला सुरुवात केली. पेंडा भरलेले सावज दौडू लागले. हातातील बंदुकीचे मोहरेबाज नळी सरासर फिरती करीत संभाजीराजांनी बार टाकला. दस्त्याने त्यांचा खांदा झटकला. कानाजवळ धुराची बळी उठली आणि तिकडे पटांगणात सावजाच्या आरपार शिरलेल्या छर्यांबरोबर पिंजऱ्याच्या गवतकाड्या उसळल्या. जोत्याजी बावटा टाकू लागला. समोरच्या पटांगणात दौडणाऱ्या पेंढ्याच्या सावजाची चाळण होऊ लागली. बार टाकून टाकून संभाजीराजांचा खांदा आता ठणकायला लागला. दिवस सांजवात आला होता. एक सुराने पाली दरवाजावर उठलेली नौबत साऱ्यांना ऐकू आली. त्यात शिंगाच्या ललकाऱ्या मिसळल्या होत्या. पवित्रा घेतलेली बैठक मोडून बंदुकीसह संभाजीराजे तसेच वर उठले आणि त्यांनी शेजारच्या बाळाजी चिटणीसांकडे बघितले. दंडारापुरीवर सिद्दीक फत्तेखानाच्या जिंजिऱ्यावर चालून गेलेले होते. राजे फौजेसह गड चढत होते. धुळीचे उसळते लोळ मावळत्या लांबट किरणात पसरलेले संभाजीराजांना दिसले. महंमद सैफच्या हातात बंदूक देत संभाजीराजे जिजाऊंच्या महालाच्या रोखाने चालले. त्यांना आता सराव पडला होता की गडावर आले की महाराज साहेब तडक मासाहेबांच्या दर्शनासाठी रुजू होतात. जिजाऊंच्या महाली संभाजीराजे आणि जिजाऊराजांची वाट पाहत राहिले. दिवस टळला. गडाचे पलोते शामदाने पाजळली तरी राजे येत नव्हते. त्यांच्याकडून कसली वर्दीही येत नव्हती. जिजाऊ अस्वस्थ झाल्या. संभाजीराजांना घेऊन त्या राजांच्या महाली आल्या. टोप उतरून ठेवलेले विखुरल्या केसांचे राजे चिंतागत दिसत होते. त्यांनी जिजाऊंची पायधूळ घेतली. खांद्याला धरीत संभाजीराजांना जवळ घेतले. त्या स्पर्शाने संभाजीराजांचा भार टाकून झटके खाल्लेला खांदा ठणकून उठला. वेदनेचे एक सनक खांद्यातून अंगभर सरकले. काय झाले राजे? आम्ही तुमची वाट पाहून शेवटी जातीने आलो. जिजाऊंनी राजांच्या शिवगंधावर डोळे जोडले. हापशावर जंजिऱ्याच्या मोहिमेत शिकस्त घेतली आम्ही. हाती येणारा जंजिरा हुकला. सिद्दी फतेखान जलदुर्ग आमच्या हवाली करण्यास राजी झाला होता. पण सिद्दी संबुल, कासम आणि खैरतखान या त्याच्या सरदारांनी त्यालाच मुसक्यावळून अबदारखान्यात टाकला. बनला बेत हुकला. बोलते राजे थांबले. मग म्हणून एवढ्यासाठी आमच्या भेटीस येणं टाकलंत? राजे हार कुणाला चुकली? देवादिकांना ती चुकली नाही. चमकून राजांनी मान वर केली. खलिता वाचावा तशी जिजाऊंची नजर वाचली. मासाहेबांच्या कानी आलं तर सारं. घोगऱ्या सादात सारे राजे म्हणाले. कशाबाबत म्हणता? जिजाऊंना राजांची दुखरी झालेली चर्या जाणवली. देवादिकांच्या बद्दल. राजांचे बोल जडावू लागले. बोला राजे, काय झाले? जिजाऊ संभाजीराजांच्यासह त्यांच्या पाठीशी आल्या. आमचे राजेपण व्यर्थ आहे मासाहेब. आपले पुत्र म्हणवून घेण्यास आम्ही शर्मिंदे आहोत. जंजिऱ्याला घेर टाकून बसलो असता जी खबर ऐकली तिने आमचे सारे स्वप्नच कुठल्या तरी खाऱ्या लाटांच्या समुद्रतळाशी जाणार काय अशी धास्त वाटत आहे. आमची जबान उठत नाही ते सांगावयास. राजे थांबले. राजे जिजाऊंचा हात राजांच्या पाठीवर चढला. त्या नुसत्या स्पर्शाने राजांना वाटले तडक वळावे व्हावे आणि आपले तोंड मासाहेबांच्या कुशीत ठेवावे. बोला, काय खबर मिळाली तुम्हास राजपुरीवर? जिजाऊ हलक्या शब्दाने दिंडी गुडून राजांच्या मनाच्या दरवाज्यात घुसल्या. मासाहेब, उभी उत्तर धुळदोस्त करण्यासाठी
औरंगजेबाने हत्यार उचललं आहे. हिंदूंची पवित्र मंदिरं फोडली जात आहेत. शाही फौजेंचा वरवंटा मंदिराच्या कळसावरून फिरवला जात आहे. मोगलांनी काशीला विश्वेश्वराचं देऊळ जाया केलं. त्या जागी मशिदीचे पत्थर उभे केले. देवादिकांना हार येते, पण ती सोसण्यास माणसांना बळ नसते. आम्ही शर्मिंदे आहोत आपल्यासमोर उभे राहायला. राजांचे डोळे भरून आले. जिजाऊंचा हात त्यांच्या पाठीवर नुसता फिरत राहिला. जे राजांच्या तोंडून संभाजीराजांनी ऐकले, ते ऐकताना त्यांच्या खांद्यातून बारफेकीमुळे उठणारा ठणका बंद झाला. त्याची थोडी जागा सरकली आणि त्यांच्या काळजात ठणका उठला. आग्र्याच्या लाल किल्ल्यावरचा तो पैलवानी लाल मातीचा हौदा त्यांना दिसू लागला. कोणीतरी त्यांना विचारत होतं, हौदा खेलते हो शंभूराजे? बाळाजी अवजी चिटणीसांनी जातीने लगबगीने येऊन राजांच्या कानी वर्दी घातली. स्वामी प्रतापराव आणि रावजी आगे खबर नसता मुघलाईतून सेनेसह परतले. गड चढून येत आहेत. राजे देवमहाली पूजेला बसले होते. त्यांनी समोरच्या ताम्हणात हाती घेतलेले आचमनाचे पाणी तसेच सोडले आणि जगदंब म्हणत ते प्रभाकर भट आणि केशव पंडिताकडे बघत चौरंगीवरून उठले. हीच वर्दी जोत्याची केसरकराने जिजाऊंच्या महाली येऊन त्यांच्या पायावर घातली. जिजाऊ पुण्याहून बलाओ धाडून आणलेल्या खोंद्याशी सोयराबाईच्या डोहाळ जेवणाच्या वेळी लागणाऱ्या फुलांच्या मखराबद्दल बोलत होत्या. वर्दी ऐकताच त्यांनी चालते बोलणे तसेच सोडले आणि त्या उठल्या. जिजाऊंच्या महाली मखराचा साज कंचा ते ऐकायला आलेली सोयराबाईची कुणबीन चंद्रा जिजाऊ महालाबाहेर पडेपर्यंत थांबली. मग ती चटक्या पावलांनी सोयराबाई साहेबांच्या महाली आली. पण आता आत धाराऊ आणि संभाजीराजांना बघून ती जागीच घोटाळ्यात पडली. गर्भारपणाने सतेज दिसणाऱ्या सोयराबाई पलंगावर लेटून होत्या. दूरवर झरोक्यातून दिसणाऱ्या कालेश्वरीच्या मंदिराचा सोनकळस त्यांनी क्षणभर निरखला. त्यांच्या पलंगाच्या काठाळीवर बसलेले संभाजीराजे विचारात गुंतून गेले. बरेच दिवस त्यांना या माँसाहेबांच्या चालीबोलीत फेर पडलेला जाणवत होता. फुलत्या कुशीत सोयराबाई संभाजीराजांशी त्यांनाच न कळणाऱ्या मायेने वागत होत्या. डोळ्याआड असणारे राजांचे रूप त्यांना संभाजीराजांच्यात दिसत होते. त्यांचे मन तडफेच्या संभाजीराजांतून काहीतरी उचलू बघत होते. चंद्राला आत येताना बघून सोयराबाईंनी विचारले, ये आज पुढचा दिवस धरून कुणासाठी नौबत उठली? चंद्रा संभाजीराजांकडे बघत गप्पच राहिली. बोल, ते आमचेच आहेत, सोयराबाई हसत म्हणाल्या. गोंधळलेली चंद्रा बोलून गेली, सर लष्कर परातलं नव्ह, मोगलाईतनं. चंद्राचे बोल ऐकून संभाजीराजे काठाळीवरून उठले. आम्हास आज्ञा द्या माँसाहेब, आम्ही येतो. या. सोयराबाईंनी पडल्या पडल्या हात उभविला. धाराऊ सह बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना सोयराबाई ते आड होईपर्यंत निरखीत राहिल्या. मग पुन्हा त्यांनी मंदिराच्या उन्हात तळपत्या सोनकळसाला नजर दिली. संभाजीराजे सदरीवर आले. राजे आणि जिजाऊंच्या समोर प्रतापराव व रावजी उभे होते. त्यांनी संभाजीराजांना येते बघून मुजरे केले. काही क्षण तसेच गेले. मग प्रतापराव राजांना अर्धवट राहिलेला मोगलाईचा किराणा पेश करू लागले. एका रातीत सारा तळ आम्ही उठविला. हे रावजी वऱ्हाडात होतं. तेसनी खबरगीर धाडून आपला मुलूक गाठायची झायली कराय सांगितले धनी. बादशहानं लई आतल्या गाठीनं डाव टाकला होता. आमची आणि रावजीची उभी फौज दस्त व्हायची होती. पर शहजाद्यानं हात दिला.
खुद्द त्यानेच आपला वजीर धाडून आम्हाला कानगोष्टी केली. रातीत तळ सोडायची, नाहीतर प्रतापराव थांबले. औरंगजेबाने मराठी फौजा कैद करण्याचा शहा आलमला औरंगाबादेला हुकम सोडला होता.